ओम शांती. आज 16/9/2025 ची साकार मुरली आहे. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्ही रूहानी पंडे आहात. सर्वांना शांतीधाम अर्थात अमरपुरीचा रस्ता दाखवायचा आहे. बाबा प्रश्न विचारतात, तुम्हा मुलांना कोणता नशा आहे आणि त्या नशेच्या आधारे तुम्ही कोणत्या निश्चयाने तुम्ही बोलू शकता. तर बाबा सांगतात की तुम्हाला हा नशा आणि निश्चय आहे की तुम्ही नशेने दुसऱ्यांना सांगू शकता. तुम्ही बाबांची आठवण केल्यानंतर तुम्हाला जन्मजन्मांतरासाठी पद प्राप्त होणार आहे. याच्यासाठी एक जन्म तुम्हाला पवित्र बनायचं आहे. हा निश्चय करत असताना बाबा सांगतात, तुमच्या समोर अनेक प्रकारचे विघ्न देखील येणार आहे, समस्या देखील येणार आहे, परंतु तुमच्यासाठी सत्युग येणार आहे. पुराण्या सृष्टीचा विनाश होणार आहे. आणि बाबा सांगतात, हा तर बनी बनाया ड्रामा आहे. याच्यामध्ये रिंचक मात्र सुद्धा संशय नाहीये. अर्थात हे चक्र थांबू शकत नाहीये. आज दिवस आहे तर उद्या रात्र येणारच आहे आणि रात्र गेल्यानंतर दिवस येणारच आहे. बाबा सांगतात की मुलांनो, मी तुम्हाला ही खरी खरी अमरपुरी मध्ये जाण्यासाठी सत्यनारायणाची कथा सांगत आहे की ज्या कथेमधून तुम्ही सत्य श्री लक्ष्मी आणि सत्य श्री नारायण बनणार आहात. सतयुगामध्ये असत्याचा अंश नाहीये किंवा असत्याचा रेंचक मात्र सुद्धा त्या ठिकाणी काही नाहीये. म्हणून यासाठी बाबा सांगतात की तुम्ही माझी निरंतर आठवण करा, एक जन्म पवित्र बनवून दाखवा. ही बाबांना तुम्हाला एका जन्माची पावती द्यायची आहे. बाबा सांगतात की मुलांनो, तुम्हा मुलांना जे ज्ञान आहे ते बाहेर कुठेही नाहीये. म्हणून तुम्ही ज्ञान सांगताना घाबरू नका किंवा ज्ञान सांगताना तुम्ही प्रखड भाषेमध्ये बोला, कारण सत्य बापाचं ज्ञान तुम्ही सर्वांना सत्य देत आहे. सत्ययुगाची स्थापना करण्यासाठी तुम्ही बाबांचे मदतगार आहात. म्हणून रात्रंदिवस तुमच्या बुद्धीमध्ये सेवा 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 याच चिंतन चाललं पाहिजे. बाबा सांगतात, मुलांनो, विनाश तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे आणि तुम्हाला हे निश्चय असला पाहिजे, तुमच्या जीवनाकडे लक्ष असलं पाहिजे की हा विनाश झाल्यानंतर आम्हा सर्वांसाठी नवयुग बाबा घेऊन येत आहे, की ज्या नवयुगामध्ये कोणत्याही प्रकारची कमी नसणार आहे, त्रुटी नसणार आहे. तिथे झूट कपट खल या कोणत्याही गोष्टी नसणार आहे आणि चारही दिशांना भरपूरता असणार आहे. बाबा सांगतात, धन धान्य धन संपत्ती हे खूप अतिचार असणार आहे. इतकं धनधान्य असणार आहे की तुम्ही राजे आणि तुमची सर्व प्रजा खाऊनही सर्वजण भरपूर राहणार आहेत. यासाठी बाबा सांगतात की मधून मधून तुमच्या पुढे माया वेगवेगळं रूप धारण करून येणार आहे. यासाठी तुम्हाला देही अभिमानी बनायचं आहे. आपला अभिमान जागृत होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आपल्या स्वतःची संभाळ आपण स्वतःच करायची आहे. बाबा सांगतात, मुलांनो, तुमच्याकडे या ठिकाणी कितीही धनसंपत्ती असली तरी ती कवडी मोल आहे. कारण या ठिकाणी थोडे दिवसामध्ये ही दुनिया परिवर्तनाकडे जाणार आहे. जो आजचा लखपती आहे तो उद्या रोडपती होणार आहे, हे कधीही विसरू नका. पुढे बाबा सांगतात की मुलांना पुढे येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पेपर परीक्षा येणार आहे, परंतु त्या पेपरचे उत्तर तुम्हाला काही क्षणातच द्यावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला खूप स्वतःला सतर्क ठेवावं लागणार आहे. बाबा सांगतात, मुलांनो, दुनियामध्ये अनेक लोक घराचा राजधानीचा रस्ता शोधत आहेत आणि तो रस्ता त्यांना मिळत नाहीये. तुम्हा सर्वांना तो रस्ता माहित आहे. तर तो सर्वांना रस्ता दाखवण्यासाठी तुम्ही निमित्त आहात. परमात्मा पित्याचे तुम्ही लाडकी मुलं आहात.
तर बाबा सांगतात की तुम्ही प्रयत्न करा, दिवसभरामध्ये जितका वेळ भेटन तेवढ्या वेळामध्ये तुम्ही आत्मिक रूहानी सेवा करा. आत्म्यांना सुख शांतीचा रस्ता दाखवा. अनेकांमध्ये जे असलेली दुर्बलता आहे, कमी कमजोरी आहे, त्याही काढण्यासाठी तुम्ही निमित्ताने मदतगार आहात. बाबा पुढे सांगतात की मुलांना तुमचं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी तुम्ही धंदा पाणी करत असताना सुद्धा श्रेष्ठ पुरुषार्थ करा. हा जो ड्रामा आहे, हा ड्रामा एका घड्याळाच्या काट्याप्रमाणे टिकटिक चालत आहे. याच्यामध्ये एकही सेकंद हा ड्रामा थांबत नाही. त्यामुळे इथे संशयाची गोष्ट नाही आणि हुबेहूब हा ड्रामा रिपीट होत आहे. म्हणून बाबा सांगतात तुम्हाला कमजोर होऊन चालणार नाहीये. ही रूहानी पढाई तुम्ही शिकलं पाहिजे, दुसऱ्यांनाही ती शिकवली पाहिजे. त्यातच तुमचंही कल्याण आणि सर्वांचंही कल्याण सामावलेलं आहे. बाबा सांगतात तुम्हाला आतमधून अशा सेवेच्या प्रेमाच्या उकळ्या फुटायला पाहिजे की मी कधी बाबांचा संदेश इतरांपर्यंत पोचवेल, घराचा रस्ता सर्वांना कधी दाखवेल, ह्या गोष्टीचा तुम्हाला नशा आणि नाज असला पाहिजे. आज बाबा सांगतात की बाबांबरोबर सर्व संबंधांचा सहयोग, त्याचा अनुभूती करणं म्हणजे निरंतर योगी आणि सहज योगी बनणं आहे. आज बाबा सांगतात की प्रत्येक वेळामध्ये बाबांबरोबर वेगवेगळे संबंध तुम्ही जोडलेले आहे. त्या संबंधांमधून जी गेलेली अनुभूती आहे, हाच तुमचा योग आहे, हाच तुमचा सहयोग आहे. आणि बाबा सांगतात की जसं बाबा वेगवेगळ्या संबंधांमधून वेगवेगळ्या प्राप्तीला अनुभूती करण्यासाठी बाबा जसे बांधलेले आहे, बाबा सांगतात की मी साऱ्या कल्पामध्ये सर्व संबंधांचा अनुभव मी संगमेगावर मुलांना करून देत असतो. ज्यावेळेस तुम्ही तो अनुभव कराल त्यावेळेस तुम्ही समजा की बाबांबरोबर माझा निरंतर योग आहे. बाबा सांगतात त्या संबंधाच्या प्राप्तीमधून तुम्ही पुराण्या दुनियामधलं जे वातावरण आहे त्याच्यामधून सहज उपराम होऊ शकता. कारण या दुनियामध्ये एका संबंधांकडनं प्राप्ती करायची असेल तर आपल्याला एका व्यक्तीकडे जावं लागतं. पण बाबा हा माझा संसार आहे, बाबा हेच माझं जीवन आहे, बाबा हेच माझं सर्व काही आहे. तर बाबांकडनं सर्व प्राप्ती मला अनुभूती होते. याचा अर्थ दुनियापासून मी एका सेकंदात उपराम होऊ शकते किंवा होऊ शकतो. पुढे बाबा सांगतात सर्व शक्तींनी संपन्न राहणं म्हणजे ब्राह्मण जीवनाच्या स्वरूपाची ही विशेषता प्रत्यक्ष करणं आहे. त्याच्यानंतर बाबा सांगतात की आता तुमची लगन जी आहे ते एक अग्नीचं रूप धारण करून बाबा सांगतात अनेक जन्माचे विकर्म तुम्हाला नाश करायचे आहे. तपस्वी मूर्त याचा अर्थ काय होतो तर तपस्याद्वारा शांती आणि शक्तीचे किरण सर्व विश्वामध्ये पसरवत राहणं किंवा त्याचा अनुभव करणं. तपस्वी स्वरूप हा स्वतः तपस्वी असल्यामुळे दुसऱ्यांनाही त्या स्वरूपाचा अनुभव करून देत असतो. जसा एक सूर्य उदय आल्यानंतर सर्व विश्वामध्ये त्याची रोशनी पसरत असते, तसं बाबा सांगतात जो तपस्वी आत्मा आहे त्याच्याकडून मिळालेली प्राप्ती सर्व जगात अनेक आत्मे प्राप्त करत असतात आणि त्याला शक्तिशाली योग असं म्हटलं जातं. ओम शांती.